आजच्या आधुनिक युगात आपण चंद्रावर पोहोचलो आहोत, पण माणसाची मानसिकता अजूनही किती खालच्या थराला जाऊ शकते याचं एक विदारक उदाहरण राजस्थानमधून समोर आलंय। लग्नाचे विधी सुरू होते, सनई चौघडे वाजत होते, नवरीच्या डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न होती, पण अचानक असं काही घडलं की संपूर्ण गावच हादरलं। एका स्कॉर्पिओ गाडीसाठी एका नवरदेवानं चक्क लग्नाच्या मंडपातून पळ काढला। राजस्थानच्या एका गावात आनंदाचं वातावरण होतं। नातेवाईकांची लगबग, जेवणाचा बेत आणि मांडवात वाजणारी सनई, सगळं काही स्वप्नवत होतं। नवरी नवीन आयुष्याची स्वप्न रंगवत होती, पण या आनंदाला दृष्ट लागली ती तिच्याच नवरदेवाच्या लालसेची। लग्नाचे विधी रंगात आले होते, अक्षता पडणार होत्या, इतक्यात नवरदेवाने आपला खरा चेहरा दाखवला। त्याला बायको नको होती, तर त्याला हुंड्यात मिळणारी स्कॉर्पिओ हवी होती। त्याने अट घातली, स्कॉर्पिओ घराबाहेर उभी करा, तरच पुढचे विधी होतील। नवरीच्या कुटुंबियांनी नवरदेवाची मनधरणी केली। गाडीच्या मागणीवरून नवरदेव चक्क लग्नाच्या मध्यातूनच निघून गेल्याने दोन्ही कुटुंब हादरून गेली। नवऱ्याला परत आणण्यासाठी घरची मंडळी त्याच्या मागे दूर दूरवर पळत गेली, मात्र हट्टाला पेटलेला नवरदेव परत यायला काही तयार नाही। स्कॉर्पिओ वेडा नवरदेव हट्टावर ठाम होता। जेव्हा त्याला समजलं की आता गाडी मिळणार नाही, तेव्हा त्याने गोंधळाचा फायदा घेतला आणि मंडपातून अक्षरशः पळ काढला। घरची मंडळी त्याच्या मागे धावली, त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण लालसेचा पडदा डोळ्यावर असलेल्या त्या नराधमाला मुलीच्या आसवांची किंमत नव्हती। नवरी नटून टटून वाट पाहत राहिली आणि नवरदेव तिला सोडून फरार झाला। या घटनेनंतर नवरीच्या कुटुंबियांनी थेट पोलीस ठाणे गाठले। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या फरार नवरदेवाचा शोध घेतला जातोय। पण प्रश्न हा उरतो की सरकार हुंडाबंदीचे कायदे करते, पण समाजातली ही स्कॉर्पिओ संस्कृती कधी थांबणार? आज ही घटना राजस्थानमध्ये घडली असेल, पण ही प्रवृत्ती आपल्या समाजाला लागलेली एक कीड आहे। एका गाडीसाठी एका मुलीचं आयुष्य पणाला लावणाऱ्या अशा नवरदेवांना समाजाने नक्कीच धडा शिकवायला हवा। पोलीस आता या नवरदेवाला कधी बेड्या ठोकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।